हेच लोक महिलांना तुच्छ वागवतात. RSS आणि भाजपचं नाव घेत प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप. लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले. सत्ताधाऱ्यांनी यासाठी विरोधकांना जबाबदार म्हटलेलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत हा महिलांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. अशातच आता सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर भाष्य करत RSS आणि भाजपचं नाव घेत मोठा आरोप केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की महिला आरक्षण विधेयक डिलिमिटेशन नावाने आणलं आहे. मात्र आधी 2023मध्ये महिला आरक्षणाबाबतचे बिल संमत झालेलं आहे. 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला महिला आरक्षणानं अशी मागणी केली होती. मात्र आता 2 राज्यांच्या निवडणुकीसाठी देशाची अखंडता मोडली गेली. असं असलं तरी मोदी आणि शहा यांची स्ट्रॅटेजी यंदा फेल गेली. त्यात 50% आरक्षणाचा उल्लेख कुठेच नव्हता. याबद्दल पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटले की पहिल्या दिवसापासून ते बॅकफूट गेले. हे महिला आरक्षण बिल नाही तर डिलिमिटेशन बिल आहे हे लक्षात आलं आणि हे सगळे स्क्रिप्टेड होते. काही इंडिया आघाडीच्या लोकांना फसवून वळवण्यातही नीती होती. 2-3 मेजॉरिटी मिळणार नाही हे माहीत होतं. मग महिलांच्या भावनांशी का खेळला? काही ठिकाणी त्यांना संविधानात छेडछाड करायची होती आणि म्हणून त्यांच्या सेक्रेटरी अधिकारी यांच्याशी त्यांचा वाद झाला. पुढे बोलताना प्रणिती शिंदे यांनी RSS आणि भाजपवर आरोप करताना म्हटलं आहे की त्यांच्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. देशाच्या अखंडतेचे काही नाही, त्यांना उत्तर आणि दक्षिण वेगळं करायचं आहे. महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. आज हे जे म्हणतात की काँग्रेस आणि विरोधक महिला विरोधी आहेत, नेमके तेच. RSS आत्तापर्यंत महिलांना तुच्छ वागवतात, त्यांना खालचे स्थान देतात, त्यांना संरक्षण देत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की कोण महिला विरोधी आहे. परवा जे अधिवेशन झालं महिला आरक्षणाच्या नावाखाली, ते भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं अपयश होतं सत्तेत आल्यापासून. महिला भावनांशी खेळून महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं. हे बिल खरं तर 2023मध्येच पारित झालं होतं. तेव्हा सगळ्यांनी त्या बिलला मान्यता दिली होती आणि त्याच वेळेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील, राहुलजी असतील किंवा आदरणीय सोनिया गांधीजी असतील, त्याच वेळेस 3 पत्र त्या ठिकाणी लिहिली होती आदरणीय मोदीजींना आणि सत्ताधारी पक्षाला की तुम्ही अटी का आणताय. 2023मध्ये जे बिल आलं डिलिमिटेशनचं, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अनकंडिशनल ठेवा, तुम्ही अटी लावू नका. तेव्हा त्यांनी ती अट तिथे लावली डिलिमिटेशनची आणि सेन्ससची. ठीक आहे, आम्ही ते मान्य केलं. पण त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की 2024च्या इलेक्शनमध्ये जेवढ्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण आणा. त्यांनी ते काय मान्य केलं नाही. त्या 2 अटी तशाच ठेवल्या. आता जे बिल पास झालंय 23मध्ये ते त्यांनी परत कालच्या सत्रामध्ये 26मध्ये ते बिल आणलं. त्याचं कारण काय आहे? कारण का 2 राज्यांमध्ये निवडणुका अजून इलेक्शन वोटिंग अजून व्हायचंय तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये, म्हणून ते पूर्ण सत्र म्हणजे 2 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण देशाची अखंडता जी आहे ती धोक्यात टाकली. महिलांचं नाव पुढे करून महिलांचा नेहमीप्रमाणे वापर केला. प्रत्येक इलेक्शनच्या आधी त्यांचा जुमला असतो, त्यांचा धमाका असतो, त्यांची लाडकी बहीण असते. तसंच त्याच पद्धतीत महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं, म्हणून ते सत्र आणलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नेहमीच मोदीशांचं एक स्ट्रॅटेजी असते, पण ह्या वेळेस ती फेल गेली स्ट्रॅटेजी. पहिल्या दिवशी जेव्हा डिबेट सुरू झाले ह्या बिलावर, डिलिमिटेशन बिल, महिला आरक्षणाचा उल्लेखच तुम्ही बघा लिस्ट ऑफ बिझनेस मध्ये नाहीये, त्या बिलमध्ये नाहीये. ते बिल फक्त कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला आरक्षणाचं बिल 23मध्येच पारित झालंय. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी आमचे डिबेट सुरू झाले संसदेत, तेव्हा आपल्याला दिसलं की अमित शहाजी आणि मोदीजी हे बॅकफूटवर गेले. खूप मोठ्या प्रमाणात ते बॅकफूटवर गेले. कारण का विरोधी पक्षांनी इंडिया अलायन्सने एक नॅरेटिव्ह त्या दिवसापासून सेट केला की हे महिला बिलच नाहीये, हे महिला आरक्षण बिलच नाहीये, हे डिलिमिटेशनचं बिल आहे. आणि म्हणून कधी नव्हे तर मोदीजी ज्यांचा प्लॅन नव्हता इंटरव्हीन करायचा, पहिल्या दिवशी
16 तारखेला त्यांनी इंटरव्ह्यू केलं, कारण का नॅरेटिव्ह आमचं ऑलरेडी सेट झालेलं हे महिला आरक्षण बिल नाहीये. म्हणून मोदीजींना पार्लमेंटमध्ये त्या दिवशी इंटरव्ह्यू करायला लागलं आणि त्यांचं नेहमी ही स्क्रिप्टेड होतं हे सगळं की आपण हे बिल आणूया, आपण इंडिया अलायन्सचे काही पार्टनर्स जे असतील त्यांना फसवायचा मनवायचा प्रयत्न करूया. आणि मला तेच कळत नाही, 2/3 मेजॉरिटी लागते हे बिल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास करायसाठी. आतापर्यंत त्यांच्या पक्षात वाटत असेल की मोदीशांची ती चाणक्य नीती एवढी सक्सेस होते, कोणी काही बोलत नाही, कोणी चॅलेंज करत नाही. त्यांना माहिती असून त्यांना 2/3 मेजॉरिटी मिळणार नाहीये तरी तुम्ही हे बिल आणलंच कसं? म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच नाहीये पहिली गोष्ट. आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे बिल आणताय तर तुमची तयारी पण नव्हती, तुमची तयारी नव्हती 2/3 मेजॉरिटीची, मग तुम्ही आणलंच का? मग तुम्ही महिलांच्या भावनांची का खेळला? ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.